हात काढो. हा, जय हिंद. लोकप्रधान न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची तिसरी फेरी पूर्ण झाली असून त्या तिसरी फेरीमध्ये विजयकुमार देशमुख ही पुन्हा आघाडीवर असल्याची माहिती एकंदरीत समोर येत आहे. महेश कोटे हे कुठेतरी पुन्हा एकदा पिछाडीवर असल्याचं समजलं जात आहे. तर एकंदरीत महेश अण्णा कोटे यांना 3,349 मते तिसऱ्या फेरीमध्ये मिळालेली असून विजयकुमार देशमुख यांना 6,268 मते इतकी मिळालेली आहेत. तर एकूण 9,546 मते ही महेश कोटे यांना, तर 17,863 मते एवढी विजयकुमार देशमुख यांना तिसऱ्या फेरी अंतिम मिळालेली आहेत. तर एकंदरीत पाहिलं असता उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक हे तिरंगी होणार अशी मोठी शंका मतदारसंघामध्ये वर्तवली जात होती. त्या तिरंगी निवडणुकीमध्ये शोभा बनशेट्टी जे सोलापूर महानगरपालिकेची माजी महापौर असलेले त्यांना देखील या तिरंगी निवडणुकीमध्ये मतदारांनी समाविष्ट केलं होतं. परंतु शोभा बनशेट्टी यांना फक्त तिसऱ्या फेरी अंतिम 32 मतं मिळाली असून एकूण त्यांच्या खात्यात फक्त 64 इतकी मतं मिळाली आहेत. शहर उत्तर विधानसभाचा निकाल पाहण्यासाठी एकंदरीत आपल्याला असं वाटत होतं की शहर उत्तरच्या मतदारसंघामधील अनेक नागरिक शहर उत्तरचा निकाल सांगण्यासाठी हिराहिरीनं सिंहगड कॉलेज पुणा रोड या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होतील. परंतु मतदारांना आपल्या भागातील उमेदवार कोण जिंकणार, याचा निकाल कसं हाती लागल, या निकालाची उत्सुकता कशी असेल हे सगळं पाहण्यासाठी एकंदरीत या ठिकाणी मोठी गर्दी होतील अशी अपेक्षा करून निवडणूक आयोगाकडून हा पूर्ण मैदान आपण पाहू शकता. लोकप्रधानच्या कॅमेऱ्यामध्ये हा पूर्ण मैदान त्यांना व्यवस्थेसाठी, नागरिकांसाठी, निकाल ऐकण्यासाठी महत्त्वाची लाऊडस्पीकर लावून योजना करण्यात आली होती. परंतु शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून कोण येणार या आमदाराची उत्सुकता 0ला गेली, 0वर गेली. पूर्ण मैदान हा सुखसुखाट आहे, खाली आहे. लोकप्रधानसह अनेक माध्यमांनी ह्या निकालाचा प्रसारण लाईव्ह केलं असल्यामुळं आपापल्या मोबाईलद्वारे, आपापल्या नेटवर्कद्वारे, टीव्हीद्वारे घरी बसूनच लाईव्ह अपडेट पाहण्यात लोक रस ठेवल्याचं एकंदरीत दिसत येत आहेत. पुढील प्रत्येक फेरीची अपडेट आपण आपल्याला देतच राहू. कॅमेरामॅन अशफाक नदाबसह मी अल्ताफ शेख, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.